भाकरीच्या तव्यावर हॉटेल स्टाईल बटर रोटी कशी करायची ते बघूया. पण त्याआधी जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा. एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने रोटी जर बनवली तर तुम्हाला भाकरीपेक्षा रोट्याच बनवणं खूप सोपं वाटेल. तर तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय देखील करून बघा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी 1-2.5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 2.5 वाटी मैद्यामध्ये मी आपली जी आमटीची वाटी असते त्या आमटीच्या वाटीनेच मी 2.5 वाटी मैदा घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी 1-2 चमचे मिल्क पावडर घातलेले आहे. यामुळे एकदम हॉटेल स्टाईल आपली ही रोटी तयार होते. आता चवीनुसार मीठ घालायचं, 1 अर्धा चमचा साखर घालून घ्यायची. त्यानंतर 3 ते 4 चमचे आपल्याला यामध्ये दही घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आणि थोडासा बेकिंग सोडा घालून घ्यायचा आणि साधारण 1-2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, दही हे सगळं या पिठाला एकजीव झालं पाहिजे. त्यामुळे 1-2 मिनिट छान याला चोळून घ्यायचं आणि बेकिंग पावडर एक वेळ जास्त थोडी झाली तर चालेल, पण सोडा जास्त वापरू नका आणि मिल्क पावडर देखील थोडीशी नक्की वापरा. यामुळे छान अशी हॉटेलसारखी याला टेस्ट येते. आता थोडं दूध घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही दुधाऐवजी पाणी वापरला तरी चालेल, पण इथं मी दूध वापरलेलं आहे, किंवा तुम्ही थोडं दूध आणि थोडं पाणी असं मिक्स करून वापरलं तरी चालेल. आता याचा छान असा मऊसूत गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून पुन्हा याला आपण थोडंसं कुस्करून घेऊया, म्हणजे जेणेकरून पीठ आपलं अगदी असं सॉफ्ट होईल. आता इथं छान असं मऊसूत पीठ मळून झालेलं आहे. आता वरून देखील थोडंसं याला तेल लावून घेऊया आणि आपल्याला झाकून हे अर्धा ते 1 तास आपल्याला हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे. रोटी करण्यासाठी आपण ओव्हन वगैरे काही वापरणार नाही. आपण रेग्युलर जी भाकरीची तवा असतो त्याच्यावरच आपण या रोट्या बनवून घेणार आहे. आता याला झाकण लावलेलं आहे. अर्धा ते 1 तास आपण असंच ठेवून देऊया. साधारण 1 तास झालेला आहे. आता हे पीठ मगापेक्षा अजून थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे आणि आता याला पुन्हा थोडंसं 1 मिनिटभर आपण छान असं कुस्करून घेऊया. आता आपल्याला तेलाची काही गरज लागणार नाही, पण तुम्हाला जर गरज वाटली तर हाताला थोडंसं तेल लावून कुस्करून घ्या. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. जसं आपण चपातीला गोळे बनवतो त्याच्यापेक्षा मी थोडेसे लहान गोळे बनवून घेतलेले आहेत. चपातीच्या साईजपेक्षा थोडेसे लहान गोळे बनवून घेतलेले आहेत. इथं अशा पद्धतीने माझे एवढे गोळे बनवून झालेले आहेत 2.5 वाटी मैद्यामध्ये. आता याच्यावरती आपल्याला एक ओला रुमाल झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं पीठ हे कोरडं पडणार नाही. आता आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे. आता थोडंसं याला मी मैदा देखील लावून घेतलेला आहे. अगदी जास्त मैद्याचा वापर करायचा नाही, थोडंसं गरज वाटली तर याला मैदा थोडा लावून घ्यायचा आणि आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची. अगदी जास्त जाड देखील लाटायची नाही आणि अगदी जास्त पातळ देखील लाटायची नाही. आता याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे. जर तुम्हाला कोथिंबीर नको असेल तर तुम्ही नाही घातला, प्लेन असं ठेवला तरी चालेल. तुम्ही याच्यावर लसूण देखील किसून घालू शकता. आता या साईजची मी बनवलेली आहे, जसं आपण चपाती बनवतात त्या साईजचीच मी बनवलेली आहे. अगदी जास्त जाड देखील नाही किंवा अगदी जास्त पातळ देखील बनवायची नाही. आणि याची बाजू पलटी करून आपल्याला बॅक साईडला याच्या पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तवा गरम आपल्याला करायचा आहे आणि पाण्याची बाजू आपल्याला तव्यावर पलटी करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हातानं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून आपली रोटी ह्या तव्याला चिकटली जाईल. आणि ज्यावेळी असे बबल्स येतील त्यानंतर आपल्याला थोडंसंही रिकामी करून घ्यायचे, कारण खाली चिकटलेले असते. त्यामुळे चमच्याने अशा पद्धतीने याला थोडंसं मोकळं आपण करून घ्यायचं. साधारण 1 मिनिटभरानंतर अगदी सहजच निघलेले आहे. आता हा तवा पलटी करायला या तव्याला दांडा देखील नाही आहे, त्यामुळे अशा पद्धतीने आपण गॅसवर ही रोटी भाजून घेणार आहे. जी आपली घरामध्ये जाळी असते छोटी, त्या जाळीवरच आपण ही रोटी अशा पद्धतीने भाजून घेणार आहे, कारण भाकरीच्या तव्याला दांडा नाहीत. त्यामुळे आपण अशा पद्धतीने ही रोटी भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकताय अगदी ओव्हन वगैरे काहीही नसताना देखील आपली रोटी अगदी छान अशी हॉटेलसारखी भाजून झालेली आहे. आता याच्यावर आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. आता याच्याऐवजी तुम्ही तूप देखील लावू शकता किंवा बटर देखील लावू शकता. तर तुम्ही बघू शकता अगदी आपली हॉटेल स्टाईल भाकरीच्या तव्यावर झटपट अशी बटर रोटी तयार झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.